दर्शकांनो, यावेळी आपल्या सोबत आहे ॲडव्होकेट आशिष वानखेडे. आपण रयत क्रांती संघटनेचे आपण सदस्य आहात. आणखीन आपलं उमेदवारी मोर्शी वरुड मतदारसंघातून आपला कन्फर्म झालेली आहे. सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ, आता हे मोर्शी वरुड मतदारसंघ जे आहे, कशा प्रकारची आपली मोर्ची बांधणी राहणार, काय इथे समीकरण राहणार, त्याबद्दल आपण सांगा. सर, मी आता या गेल्या 20 वर्षापासून या मतदारसंघात सामाजिक चळवळीत, शेतकरीच्या चळवळीमध्ये, इव्हन बोंडे साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा इथं आले त्यांच्या घागर आंदोलनापासून तर प्रत्येक आंदोलनामध्ये मी त्यांच्या सहभागी होतो. त्यानंतर बच्चू कडू साहेबांच्या प्रहार पक्षामध्ये इथे आंदोलनं आणि सामाजिक कार्य जसे रक्तदान शिबिर वगैरे झालं, आरोग्य शिबिर झालं, अशा राबवत असतो आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो वरुड मोर्शी तालुक्यात. त्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांना माझी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख होती. तसंच चळवळीत सुद्धा मी काम करत होतो, शेतकरी चळवळीत. आता 5 वर्ष झाले मी माननीय सदाभाऊ खोत साहेब यांच्या रयत क्रांती संघटनेत काम करत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस इथे शेतकऱ्याचे जेव्हाही आंदोलन सदाभाऊंनी तिथे घेतले तेव्हा मी इथे त्यांचा प्रतिसाद म्हणून एक शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं करत होतो. आणि या चळवळीतून आज मला सदाभाऊ साहेबांनी ही एक उमेदवारी जाहीर केलेली आहे. आता पण यापूर्वी बरेचसे आंदोलनामध्ये आणि मेळाव्यामध्ये आपण सहभागी झालेले आहात. म्हटलं शेतकऱ्यांचे बरेचसे समस्या जे प्रलंबित आहेत त्यावर काही आपण आतापर्यंत काही तोडगा निघालेला नाही. तर जर आपल्याला उमेदवारी मिळाली आणि जर आपण जिंकून आले, आमदार बनले, तर इथे आपली काय प्राथमिक जिम्मेदारी राहणार आणि आपण तसं कसं पाडणार त्याबद्दल सांगा. सर, आमच्या मतदारसंघात एक विषय हा गेल्या 20-25 वर्षापासून सुरू आहे की संत्रा प्रक्रिया प्रकल्प किंवा संत्राला या राजकारणामध्ये कुठेतरी एक काय म्हणतो आपण त्याला, गॉडफादर मिळावा या संत्राला. कारण मोस्ट ऑफ द आमचा एरिया संत्रा आणि संत्रा उत्पादक शेतकरी इथे आहे. परंतु गेल्या 25 वर्षामध्ये इथे गॉडफादर आम्हाला अजूनही मिळालेला नाहीये. प्रत्येकाने आम्हाला आश्वासनं दिली. आता मागच्या वेळेस बोंडे साहेबांनी आश्वासन दिलं आणि त्यांनी तो प्रकल्प ठाणाठुणीचा जवळपास पूर्ण केलेला. पण त्यानंतर हे आमदार महोदय आले, यांनी अजूनपर्यंत 5 वर्षात जवळपास पूर्ण झालेला प्रकल्प सुद्धा यांच्याकडून 5 वर्षात पूर्ण झालेला नाहीये. माझी असं म्हणणं आहे की मी जर आमदार झालो तर पहिला माझा एकच उद्देश राहील की या संत्रा प्रक्रिया प्रकल्प, संत्रावर संशोधन करण्याचे जे प्रकल्प आहे ते सगळे प्रकल्प इथे वरुड मोर्शी स्थापन व्हावे आणि मोर्शीसाठी त्यांच्यासाठी चांगलं एक स्थान मोर्शीला आहे. आणि त्यामधून आमचा संत्रा उत्पादक शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज, प्रत्येक गोष्टीचं मार्केट इथून मिळावं, ही एक आमची एक अपेक्षा राहील आणि हे मी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करेन. सुशिक्षित बेरोजगारी पण वाढत आहे आणि येथील जे युवक आहेत ते दुसऱ्या सिटीमध्ये पलायन करतात, इथे रोजगार नाही. आता आपण जे ऑरेंज प्रोसेसिंग युनिट बद्दल जे म्हटलं तर त्याबद्दल आपण कशा प्रकारचे पुढाकार करणार आणि तुमचे काय ध्येय राहणार त्याबद्दल ते सांगा. सर, इथे आमची तर 2 ते 4 जवळपास मोठ्या MIDC आमच्या वरुड मोर्शी मतदारसंघात आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून जवळपास त्या MIDC देण्यात आलेल्या आहे. परंतु त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही आहे महत्वाचं. त्या 4 प्रकल्पापर्यंत त्या पाण्याच्या अभावी लोक तिथे उद्योग तयार करत नाहीये. तर माझा असं एक प्रयत्न हा राहील माझा का मोर्शी वरुडमध्ये जास्तीत जास्त MIDC मध्ये उद्योग कसे येतील आणि त्यांना आपण प्रोत्साहन कसं देईल जेणेकरून लोकांमध्ये किंवा सुशिक्षित बेरोजगारांना इथेच वरुड मोर्शीमध्ये, आमच्या येथील मोस्ट ऑफ दी लोक पुण्याला, मुंबईला किंवा अदर कंट्रीमध्ये सुद्धा आमच्या वरुड मोर्शीचे खूप लोक आहेत. पण त्यांना इथे इन्व्हेस्ट करायचं आहे. भरपूर लोक माझ्यासोबत याविषयी तरुण म्हणून बोललेली आहे की सर आम्हालाही तिकडे तुम्ही आता काम करतायत, आम्हाला तिकडे यायचं आहे, वाव पाहिजे आम्हाला. पण आपल्या इथे MIDC मध्ये कुठलंही काम नाही. तर टेक्स्टाईल पार्क आहे, जसं मोर्शीला अमरावतीला देण्यात आला, तो जर वरुडला दिला असता तर टेक्स्टाईल पार्क, तर इथल्या मुलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली असती. IT पार्कसाठी एक चांगलं एक स्थान होऊ शकते. कारण इथून सर तुम्हाला सांगतो MP जवळ आहे, नागपूर जवळ आहे, अमरावती जवळ आहे. हे जे लोकेशन आहे आमचं एक प्राईम लोकेशन आहे वरुड मोर्शी जे आहे ते. त्यामुळे या इथे IT पार्क जरी केला तरी इथे चांगला एक IT पार्कवाल्यांना सुद्धा इथे चांगला MIDCला चांगला स्कोप आहे आमची. तर ही लाडकी बहीण योजना जी आहे ही खूप चांगली योजना काढलेली आहे सरकारने आणि आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा या योजनेला आहे आणि खरंच चांगली योजना सरकारने काढलेली आहे. आता मी जे आंदोलन केलं होतं, अजितदादा पवार आले होते त्या दिवशी, आमची अशी मागणी होती ह्या 2 महिन्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे 2 महिन्यापासून आणि लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे त्या महिला खूप गरीब आहे, रोजंदारीनं जाणाऱ्या महिला आहेत.
तर त्यांना आणि शेतीचा भाग असल्यामुळं त्यांना या 2 महिन्यात रोजगार मिळाला नाही. त्याच्यामुळे काय झालं, त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार होती. मग आमचं असं म्हणणं आहे की बा आता यावेळेस आमची अशी मागणी होती त्या दिवशी की तुम्ही 3,000 रुपये दिवाळीच्या आधी त्याला भाऊबीजची ओवाळणी म्हणून ते वेगळे देण्यात यावे अशी एक मागणी सुद्धा आम्ही केलेली होती. तर शेतकऱ्यासाठी, मोलमजुरासाठी जो काम करेल त्याला आमची तो वर्गणी करून निवडून दिल्या जातं. ही आमचा एक मोर्शी मतदारसंघाचा इतिहास आहे. आमची तर जातीपातीवर राजकारण केल्या जात नाही. जो लोकांसाठी काम करेल तो निवडून येईल आणि जो निवडून आल्यावर आणखी लोकांसाठी काम करेल तो सतत निवडून येईल अशी आमच्या मतदारसंघाची भावना असते. पण होते चुकीचं की एकदा निवडून दिलेला माणूस तो ठेकेदारांच्या भल्यासाठी काम करतो, सामान्य माणसांना डावलल्या जातं. त्याच्यामुळे तो पडण्याची त्याला भीती असते. एकदा जर तुम्ही लोकांसाठी काम केलं तर लोक तुम्हाला जातीच्या भरोशावर पाडणार नाही, एवढं मात्र निश्चित आमच्यातलं. संघटनेतर्फे आपण सतत जनसंपर्क कार्य आपलं सुरू आहे, लोकांशी भेटीगाठी पण सुरू आहे. मला सांगा, आता पुढे किती गाव आपण आतापर्यंत पिंजून काढलेले, आणखी बाकीचे उरलेले गाव आहे, त्यासाठी आपली काय नियोजन पद्धती राहणार त्याबद्दल सांगा. सर, आम्ही जवळपास मतदारसंघातले 130 गाव फिरून आलेलो आहोत. प्रामुख्यानं आम्ही वरुड मोर्शी मतदारसंघातले 22 गावं जे आहे, जे 1991च्या महापुरानंतर त्यांना घरं देण्यात आली होती, पण आज त्यांची घरं पूर्णपणे जीर्ण झालेली आहे, त्या लोकांच्या एरियामध्ये आम्ही जास्तीत जास्त काम करून आलो. आणि येत्या काही दिवसात आमचं एक आंदोलन उभं करणार आहे आम्ही की त्यांना घर बांधून देण्यात यावं यासाठी. आणखी जे घरकुलाचे पैसे वगैरे अटकलेले आहे लोकांचे, त्यासाठी सुद्धा आमचं आंदोलनाचं नियोजन झालेलं आहे. अशा पद्धतीनं सामान्य जनतेला आता 4,000 करोड रुपये इथे आले, पण ते आमच्या सामान्य जनतेपर्यंत घरकुलावाल्यांना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही, शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात नाही, शेतमजुरांना समाविष्ट करण्यात आलं नाही. आणि हे जे 22 गाव 91च्या पुरानंतर आलेले होते त्यांना त्या बदला 4,000 करोड मधला एकही रुपया त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही की त्यांना घरकुलासाठी 1 रुपया तरी आपण दिला पाहिजे अशी सरकारची भावना झाली नाही किंवा इथल्या आमदाराची भावना झाली नाही. ती भावना व्हायला पाहिजे होती आणि त्यांना त्या घरकुलासाठी अनुदान मिळायला पाहिजे होतं 4,000 करोड मधलं. इथे जनतांना आपला काय एक मेसेज राहणार, काय संदेश राहणार? माझा या जनतेला एकच संदेश आहे, यावेळेस सर्वांनी विचारपूर्वक मतदान करावं. आणि आमची जनता तर तशी पैशाला बघून मतदान करत नाही. तर एक एवढीच विनंती की यावेळेस आमच्या मतदारसंघात खूप बिकट परिस्थिती आहे. भाजपला मतदारसंघ सुटतो नाही सुटत, त्यामुळे भाजपचे मतदार सुद्धा थोडे संभ्रमात आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचं सुद्धा अजून गणित लागलेलं नाहीये. आता या सगळ्या उमेदवाराकडे पाहता तर सगळे उमेदवार मला कुठून तिकीट मिळेल, मला कशी तिकीट मिळेल या चर्चेत आहे. पण आम्ही रयत क्रांती संघटना याच्या पलीकडे काम करून जनतेसाठी काम करत आहे, आंदोलनं करत आहे. त्याच्यामुळं असं वाटतं की या जनतेने आम्हाला रयत क्रांती संघटनेला आणि मला यावर एक चांगला चान्स दिला तर या मतदारसंघात निश्चितच बदल घडून आणेल. आणि जनतेला एवढी ग्वाही देतो की 20 वर्ष तुम्हाला नवीन आमदार शोधण्याचं काम पडणार नाही.